श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा मासी, विस्तार करावा कृपेसी. पूर्वी कवनावर झाला समस्तीर्थे सोडणे, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आराधना केली कवनी. पुराण कथा सांग मज, सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुसी, सांगेन तुझ विस्तारेसी. एकचित्ते ऐकावे पूर्वयुगांतरी, इक्ष्वाकुवंशी मित्रासह राजा पर येसी, प्रतापवंत क्षत्रिय वंशी, सर्व धर्मरत देखा. आस्था राजा एके दिवशी विनोदी निघाला पारदिसी, प्रवेश झाला अरण्यासी. वाससिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. राजा देखुनी तयासी, शरदजाळ वर्षे कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी पडितला दैत्य तये वेळी. दैत्यवरिता ते वेळी होता त्याचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी बंधू शोके करोनिया. प्राण त्यजिता निशाचरू, बंधुसी मनतसी येरून, तू जरी होशील सहोदरू, सोड माझा घ्यावा त्वरित. ऐसे बोलणी बंधुशी दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तयापाशी, नवरूप धरिले तयावेळी. रूप धरुनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे, सेवकत्व धरिले राजयाचे, अतिनमरत्वे बोलोनिया. समस्त मृग मारुनी दृष्टजीव छेदुनी, राजा आला परतुनी आपले नगरा प्रियेसा. ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसे, आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठासी मुनिवरा. ते दिनी नियमो स्वयंपाक करवी राजा सविवेक, कपटी होता तो सेवक तया स्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वसी, जे जे मागतील भावनवी वसी, सर्व आणुनी द्यावे अंगीकारुनी. तो सेवक नरमास आणुनी देख, कपट्य भावे करवी पाक केली शाक तयवेळी. ठाय घालिता ऋषेश्वरासी, पहिलेच वाढिले नरमासासी, पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी, दिला शाप तयवेळी. वसिष्ठ म्हणे वरायास, नरमास वाढिले आमास, तरीत गोगा ब्रह्म राक्षस म्हणून कोपे तयावेळी. शाप देताची तयावेळी, राजा कोपला ती प्रबळी, अपराध नसता आमाजवळी, वाया शापले ती का. नेने मास पाक कवनी केला, माझा निरोप नाही झाला, व्रथा आमचे शाप दिदला आपण शापित म्हणतसे. उदक घेऊन आंजळी, शापावया सिद्ध झाला तये काळी. तवय राजस्त्री येऊनी जवळी, वर्जिती झाली पतीसी. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी त्यांचे चरण धरी, तेने तरशील भवसागर. मध्यंती सतीचे वचन मानिता झाला राजा, आपण अंजुळी उदक होते जाण, वाढिले आपल्या चरणावरी. शाप देता कल्मश पाणी, पडले राजे याचे चरणी, कल्मशपाद म्हणून नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहर्षी लागली वसिष्ठ चरणाची, उदरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय की जे. करुणा वचन ऐकुनी शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमुनी पुनरूपी झा राजा होईल. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपले ठायासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू, पशु पक्षी मनुष्यादी करुणे. ऐसे क्रमिता तैवनी, मार्गस्थ दंपती दोन्ही, ब्राह्मण जाती मार्ग कर्मुनी, देखिला राक्षस भयासुर, येऊनी धरले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षावयासी, तीव्र स्त्री जाये समागमे. अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षसा चरणी, राखे मजला अवयपणी, प्राणेश्वरासी सोडीपा. न भक्षी माझा पती, माझी तयावरी प्रीती, माझे भक्षी गा सुखव्रती, वल्लभाते सोडीपा. पतिविने राहती नारी, जन्मव्रथा दगडापरी, पाहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा. ऐसे नानापरी देखा, विप्र स्त्री करी महादुःखा, बोल न मानिता राक्षसे, ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले. पतीसी बक्षिले देखुनी, शाप दिला ते ब्राह्मणी, म्हणे राक्षस ऐक कानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी. 12 वर्ष क्रमोनिया, परिरमता तू आश्रिय सवे, प्राण जाईल स्वभावे, आमा अनाथा भक्षिसी दृष्टभावे. दुरात्मया तू राक्षसा, शाप देऊनी त्यावेळी, पतीच्या आस्ती मिळवणी, सगळी काष्टे घालूनिया, प्रबळी अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा क्रमली तेथे 12 वर्षा, पुनरपी राजा होऊन ऐकाला आपले नगरासी. विप्रस्त्रीचे शापवचन, श्रेयसी सांगे ते खून, रती संगती करिता क्षण, मृत्यू असे आपणासे. ऐकुनी पतीचे वचन, मध्यंती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाण, त्यजू प्राण म्हणत असे. मध्यंती म्हणे रायासी, संतान नाही तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षी,
प्रारब्ध आपले न चुकेचे ऐकून तिचे वचन शोक दाटला ती गहन निगती श्रोनिक्ती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलविता झाला परियसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे ऐक मात तीर्थाचरवी समस्त तेने पुनीत होशील ऐसा करुणी विचारू राजाने गे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसे नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे अघोर रूपे असे दिसत नवचे कवने परी देखा कष्टोनी राजा भोवता परी निर्वाण होनी मना भीतरी इंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होनी नगरा ब्राह्म प्रदेशी श्रमोनी राजा परियसी चिंतित से मानसी वृक्षछाये बैसोनिया तव समेत जैसा सूर्यप्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला देखुनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करिया ती हर्षी भक्तिभावे करुनिया आश्वासने ते वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुस्ता झाला वृत्तांत ऐकून ऋषेश्वरांचे वचन राजा सांगी विस्तारून शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची येतसे आघोर वेश व्रते आचरलो कोटीश नवचे दोष प्रियसा ऐकून रायाचे वचन करुणा सागर गौतमा आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्यू जय तजे पाप निवारणासी सांगेन तीर्थविशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक दयास्थानी जप व्रत करती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णुरू निरोपे विनयार्थ जे जे इच्छिती मनी कामना पावे त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलाकात गोकर्ण क्षेत्र असे गहान लिंगतीर्थे असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतियुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूप पीत कलियुगी कृष्णवर्ण जाना सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृत्यू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तारेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियसा ब्रह्महत्यादी पंचमहापापे परद्वारादी षटपापे दुशील चुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तया स्थानी पुण्य दिवशी जे आचिती भक्तीसी त्वची दाना रुद्रवंशी रायासी मने गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्या आदी पूर्वा भितरी स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य मने गौतम रायासी व्यतिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष मागपासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगारती पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून येती प्रेमा पुस्ता झाला तये वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे ते किता दृष्टांत विचित्र आले होते ते जन्मात्र यात्रा रूपे करून या माध्यानकाळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछाये ते दुरोणी देखील चांदाळी ते वृद्धंद महारोगी विधा आपण केशवपणी दिसे जैसे मुखमरणी शनाशनान पडे धरणी प्राणत्याग करू पाहे ऐशा अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपला प्राण त्याजिता ते वेळी विमान उतरले तत्काळी शिवदूता तुरबळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी क्रांती केवळी किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वेग येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराजा आले चांडाळी एकाज पूर्ववर्तले तयावेळी आम्ही पुशिले शिवदूतासी आली ती कवन कार्यासी दूत म्हणती आमासी आलो चांडाळीस न्यावया ऐशी चांडाळी पापेनीसी कैसी योग्य विमानेसी नेऊन या श्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खुणा क्रमी निघती मुखातून पूर्वाजित केवी होईल गौतमने रायासी ऐसे पुसले दुतासी त्यांनी सांगितला आमासी आद्यंत तये चांडाळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मणकुळी झाली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोम बिंबासारखे मुख अतिसुंदर रूपईसी उपर झाली पित्र ग्रहेसी न मिळेवर ती सरसी चिंता करीसी माता पिता न मिळे सुंदर वर तीयसी उन्नत झाली 10 वर्षी मिळून कधी जासी गृहोक्तसी दिदली कन्या
विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तत्काळी कावी दिवशे करोनिया ऐकून तिचे माता पिता कन्या आपले घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अतिसुंदर पुरवयसी मध्ये व्यापले प्रतिदिवसी चंचल होय मानसी परपुरुषा ते देखोनी गुप्तरूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाली प्रकट झाले तत्काळी गोप्य नोहे पातकासी असे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वांशी वाळीत केले तयांसी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पाहिली तिसी निशंक झाली विचारासी प्रकट रूपी हरदिशी रपू लागली नगरात तया नगरी एकवाणी रूपे होता अति लावण्य पूर्वी वयी देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राचे घरी वर्तत होते ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीने 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्यराध्याय द्विजशोभे यती नासे विषय सेवने शूद्रासेवे हरनिशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियेसी तया शूद्रा घरी जासता वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत होणे परियसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणून पापिनीने छेदनी वत्स परियसी पाक केला विनियसी शिर ठेवली शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मध्ये पाणी जागृत झाली असतमानी वासरू पाहतसे भुवनी धेनु दोहावया लागुई वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होणी तयावेळी शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानी ऐसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्सा शिरासी निक्षेप केला भूमीसी कपती कोपेल म्हणून परियसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे वक्षिले वत्सासी ऐका रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली द्वितीय पुरासी घातले तिशी नरकात भोग भोगे अति दुःखित पुनरपी जन्म चांडाळी जात पडली जे ते नारी ऐका झाली उपजताची आंधळी विद्रूप वर्ण जशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय न मिळे तिची वस्त्रान्न दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे ऐसे वर्तता मागमासी लोक निघाली यात्रेसी महास्नान को करनेसी कलत्रपुत्र सहित देखा ऐसे महाजना समेत चांडाळे गेले याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जातसे येणे परिमार्गात चांडाळे असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी बुजेसी जाती सकल जन त्यासे माग तसे आंक्र दोन एक म्हणती हसन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिलो मंजिरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू ये नवे म्हणे कोपोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी लभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ती शिवासी बिलो मंजिरी शिवमस्तकी पुण्य केलेने आजी उपवास शिवतिथी काजी बिलोपत्रे ईश्वरी पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करुणीचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रमेयचे म्हणून पाठविले आमासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपित अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्णाचे स्थान मग गौतम सांगे विस्तारून राजे यासी म्हण तसे सगुण त्वरित जाई गोकर्णाचे ऐकून गौतमाचे वचन राजा म्हणी संतोष न पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जाण ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून पाद राहिले आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो श्री नसते पाख्याने सिद्ध नामधार संवादे गोकर्ण महिमावर नाम सप्तदशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.